राम राम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आता ऊस लागवड झाल्यानंतर किती दिवसांनी आपण फवारणी किंवा ड्रिचिंग केली पाहिजे जेणेकरून आपलं जास्तीत जास्त फायदा होईल। जसे की आता आपण गाभमारी लागू नये म्हणून व जास्त ऊसाचे फुटवे होण्यासाठी त्याच्यासाठी आपण विद्राव्य खताचा किंवा इतर कोणत्याही टॉनिकचा मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर करत असतो मित्रांनो। तर त्याच्यासाठी आपला योग्य कालावधी कोणता आहे की जेणेकरून आपला जास्तीत जास्त फायदा होईल। तर मित्रांनो, ड्रिचिंग करायचं झालं तर आपल्याला ड्रिचिंग हे थेट आपल्या पिकाच्या मुळीशी जाऊन काम करते। तर त्याच्यासाठी आपण जे काही कांडी लागवड जर केली असेल तर त्याला मुळ्या होऊ देणं फार गरजेचं आहे मित्रांनो। आता आपण जर ऊसाला जर ड्रिचिंग करतो म्हणलं तर आंबोनी पाण्याच्या वेळेस फार चांगलं, कारण आपण आंबोनी पाणी जवळपास 15 दिवसाच्या पुढेच देतो आणि त्या कालावधीमध्ये आपल्या ऊसाच्या टिपऱ्याला मुळ्या तयार झालेल्या असतात, म्हणून आपण त्यावेळेस ही ड्रिचिंग करू शकतो। आणि नंतर दुसऱ्या तिसऱ्या अशा प्रत्येक पाण्याला सुद्धा आपल्याला जेव्हा करा वाटली त्यावेळेस आपण ड्रिचिंग करू शकतो पिकाच्या अवस्थेनुसार। फक्त एकच काळजी घ्यायची आहे की सुरुवातीला आपण फक्त लागवड झाल्या ड्रिचिंग करून आपल्या कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही, कारण त्यावेळेस आपल्या पिकाला मुळ्याच नसतात। लाईक सबस्क्राईब